ओके, तर पुन्हा एकदा सर्वांना व्हेरी गुड मॉर्निंग. डिजिटल मेगा ट्रेंड्सचे जे टॉपिक आहेत किंवा डेली लाईफ स्किलचे जे टॉपिक आहेत त्यातील एक नवीन टॉपिक आपण आज कव्हर करणार आहोत. छोटा टॉपिक आहे, इम्पॉर्टंट आहे आणि ह्या टॉपिकविषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. खरं पाहायला गेलं तर टॉपिक तुम्हाला माहिती आहे, त्याचा डेली लाईफमध्ये तुम्ही यूज पण करता, पण आणखी इफेक्टिव्हली यूज कसा करू शकतो हे आज आपण शिकून घेणार आहोत. टॉपिकचं नाव आहे युजिंग QR कोड्स. तर QR फुल फॉर्म काय होतो? लिहिलेलं आहे तिथे. सो QR स्टँड फॉर क्विक रिस्पॉन्स कोड. टेक्निकली जर विचार केला तर जनरली आपले जे UPI पेमेंट सर्व्हिसेस आहेत, म्हणजे तुमचं Paytm असेल, Google Pay असेल, फोनपे असेल, तर त्याच्या माध्यमातून जे QR कोड आहेत त्याचा वापर आपण डेली लाईफमध्ये खूप जास्त प्रमाणात करतो. पण याचा वापर फक्त तेवढ्यापुरता मर्यादित अजिबात नाही आहे. बऱ्याचशा मॉल्समध्ये तुम्ही जा, तिथे हल्ली कुपन कोड वगैरे काय मिळतात, त्याच्यावरती QR कोड असतो. किंवा तुम्हाला स्वतःचा QR कोड तयार करायचा असेल, मग तो QR कोड वेगवेगळ्या पद्धतीचा असू शकतो. जसं आता आपल्या क्लासमध्येच जर तुम्ही विचार केला तर एक QR कोड आपण तुम्हाला दिला होता सुरुवातीला, ज्याच्यामध्ये तुम्हाला आपल्या क्लासच्या वायफायच्या नेटवर्कला जर कनेक्ट करायचं असेल त्याचा QR कोड आम्ही ठेवला होता. म्हणजे त्याला स्कॅन केलं मोबाईलमधून की लगेच तुम्ही वायफायला कनेक्ट होणार, म्हणजे तुम्हाला पासवर्ड देण्याची गरज नाही. ठीक आहे. तर असे हे QR कोड जे आहेत, तर त्याची सुरुवात जी आहे ती ॲक्च्युली जपानमध्ये झाली होती आणि एक कंपनी होती डेन्सोवेव्ह नावाची. तर त्यांची गाडी मॅन्युफॅक्चर जे करतात तर ती कंपनी होती आणि त्यांना गाडीचे जे पार्ट्स असतात त्यांना लेबलिंग करायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी QR कोड निर्माण केला. आता QR कोडचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. जसं तुमच्याकडे मोबाईल असतील तर ह्या QR कोडला जरा स्कॅन करा, बघा काय होतं. तेवढा लांबून पण स्कॅन होऊ शकेल, ट्राय करून पहा. जनरली कॅमेऱ्यातून डायरेक्ट स्कॅन केलं हल्ली मोबाईलमध्ये अँड्रॉईडच्या का तो ॲटोमॅटिक डिटेक्ट करतो. तुम्हाला त्यासाठी QR स्कॅनरचं ॲपची तशी काय गरज पडत नाही. एक लिंक येईल तुम्हाला आणि ती लिंक फक्त ओपन करा. झालं कोणाचं ओपन? हां, त्यासाठी इंटरनेट पण लागेल. काय ओपन झालं कोणी सांगू शकेल? करेक्ट. तर तुम्ही जर पाहिलं तर आपल्या डेटाकॉम टेक्नॉलॉजीजच्या आपल्या क्लासचं प्रोफाईल आता तुमच्यासमोर ओपन झालं आहे. त्या प्रोफाईलमध्ये नीट ऑब्झर्व करा. तुम्हाला त्या ठिकाणी ॲड्रेस पण आहे, कॉन्टॅक्ट नंबर पण आहे, डायरेक्शनसाठी गुगल मॅप पण दिलेला आहे. सर्वात खाली गेल्यानंतर ज्या सोशल मीडिया लिंक्स आहेत त्या पण तुम्हाला दिसतील. आलं लक्षात? म्हणजे इथे महत्त्वाचं काय आहे तर ही सर्वच्या सर्व माहिती त्या QR कोडच्या माध्यमातून तुम्हाला मिळाली. त्यासाठी सेपरेट मला काय द्यावं लागलं नाही. भविष्यात समजा तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या एखादा आता तुम्ही कॉलेजमध्ये जाणार आहात, नवीन मित्र होतील तुमचे, त्यांना तुमचे कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन द्यायचे. जनरली आपण काय करतो, फक्त मोबाईल नंबर समोरच्याला सांगतो आणि मोबाईल नंबर सांगून काय होतं की आपल्याला त्या ठिकाणी तो सेव्ह करतो. नंतर 2-3 दिवसांनी पुन्हा तो तुमचं काय मागतो तर त्या ठिकाणी सोशल मीडिया प्रोफाईलचा ॲड्रेस मागतो. मग बाबा इन्स्टाचा ID दे. ओके, मग इन्स्टाचा ID पुन्हा सेपरेट देतो. हे एवढं काय करायची गरज नाही आहे. असं एक स्वतःचं प्रोफाईल आज तुम्हाला तयार करायचं आहे. ओके, तुम्ही तुमचा फोटो जर तुम्हाला हवा असेल तर फोटो घ्या, मोबाईलमधून फोटो कॉम्प्युटरमध्ये ट्रान्सफर करा, फोटो लावू शकता, तुमचं नाव टाका, ॲड्रेस टाका, डायरेक्शन असतील तर ते टाकू शकता आणि इथं सोशल मीडिया लिंक जे आहे ते पण टाकू शकता. इव्हन तुमचे फोटोग्राफ वगैरे काही असतील फ्रेंड सर्कलचे तेही त्याच्यामध्ये ॲड करता येतील. कसं करायचं ते बघू आपण. पण आता QR कोड जर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कामासाठी तयार करायचे असतील तर त्याच्यासाठी खूप सारे वेबसाईट आहेत. म्हणजे तुम्ही फक्त गुगलमध्ये जा आणि त्या ठिकाणी सर्च करा QR कोड जनरेटर वगैरे असं सर्च करा, तुम्हाला भरपूर वेबसाईट मिळतील. आता त्यातल्या काही वेबसाईट ज्या आहेत त्यांची नावं मी इथे ठेवलेली आहेत. जसं एक QRCodeChimp.com, तर ही एक वेबसाईट आहे. तर ह्या वेबसाईटला आपण जर असं ओपन करून बघूया की ह्या वेबसाईटमध्ये आपल्याला काय मिळू शकतं. ते वेबसाईट जे आहे त्याचा ॲड्रेस मी वरती टाईप करतो आणि एंटर बटन दाबतो की वेबसाईट तुमची ओपन होईल. आता ह्या वेबसाईटमध्ये ऑफकोर्स तुम्हाला QR कोड जनरेट करायचे असतील तर काय करावं लागेल, पहिली गोष्ट त्या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करावं लागेल, नोंदणी करावी लागेल. आता हे कसं करायचं तर तुमचा जो गुगलचा ID पासवर्ड आहे त्याच्याच मदतीने तुम्ही करू शकता. जसं कालसुद्धा आपण त्या ठिकाणी ChatGPT साठी केलं होतं तसंच.
ओके, आता इथे सुरुवातीलाच पहा एक QR कोडचं सॅम्पल दाखवलेलं आहे आणि इथे तुम्हाला वेबसाईट और पेज URL दाखवलेला आहे. आता तुम्हाला ज्या लिंकला किंवा ज्या लिंकचा तुम्हाला QR कोड तयार करायची आहे ते इथे तुम्ही टाईप करायचं. पण मगाशी जे म्हणालो किंवा मगाशी जे आपण स्कॅन केलं त्याच्यामध्ये पूर्ण प्रोफाईल आपल्या क्लासचं आलं होतं. तर तसं प्रोफाईल जर तुम्हाला बनवायचं असेल तर कसं बनवायचं तेही तुम्हाला सोय दिलेली आहे. वरती तुम्ही बघा वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला QR कोडचे दिलेले आहेत. म्हणजे नेमकं कशासाठी QR कोड तयार करायचं आहे त्यातलं योग्य ते ऑप्शन तुम्ही निवडायचं. जसं तुम्हाला तुमचा स्वतःच्या प्रोफाईलचा जो QR कोड तयार करायचा असेल तर हे बघा डिजिटल बिझनेस कार्ड हे आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे. त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर मग तुम्ही काय करू शकता तर या ठिकाणी तुम्हाला जे लिंक हवी तुमचं नाव वगैरे जे हवं ते तुम्ही इथे टाईप करा. आता नाव म्हणजे काय टेक्निकली हे लक्षात घ्या. टेक्निकली हा एक वेबसाईट सारखाच प्रकार आहे. फक्त ती वेबसाईट तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्रोफाईल म्हणून पाहता येते. ओके, तर इथे तुम्हाला वेबसाईटचा ॲड्रेस तुमच्या काय असणार आहे किंवा प्रोफाईलचा ॲड्रेस काय असणार आहे link2.page/ इथे तुम्ही तुमचं जे तुम्हाला नाव कोणतं हवं ते तुम्ही टाईप करा. जेवढं शॉर्ट ठेवाल तेवढं चांगलं, कारण समोरच्या व्यक्तीला जर QR कोडच्या ऐवजी मला ॲड्रेस सांगायचा असेल तर मग सांगायला सोपा जाईल. ओके, तर एक नाव तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. जसं या ठिकाणी एक नाव देतो डेटाकॉम. ओके, तर हा पूर्ण ॲड्रेस होणार आहे. आता याच्यात तुम्हाला टेम्पलेट्स दिलेले आहेत. तुम्ही जर पाहिलं असेल तर ही टेम्पलेट मी यूज केली होती माझ्यासाठी, पण तुम्ही तुमच्यासाठी तुमच्या फोटोसाठी तुम्हाला कोणतीही टेम्पलेट हवी त्यातली निवड करा. ओके, यातल्या बऱ्याचशा टेम्पलेट्स आहेत. समजा ह्या एक टेम्पलेटची मी निवड केली आणि राईट साईडला बघा तुम्हाला इथे मोबाईलचं एक सॅम्पल आहे ते पाहायला मिळतं की एक्झॅक्टली तुमचं प्रोफाईल कसं दिसणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर मग खाली प्रोफाईल झालं. प्रोफाईलचं पिक्चर तुम्ही इथे तुमचं स्वतःचं अपलोड करा. सध्या हे सॅम्पल पिक्चर दिलेलं आहे जे इथे दिसतंय आपल्याला, पण तुम्ही तुमचं पिक्चर अपलोड करा. तुम्हाला जर तुमचा स्कॅन केलेलं पिक्चर हवं असेल तर मी देतो, कारण आपल्याकडे ते अगोदर स्कॅन करून ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही तुमचं नाव टाकायचं आहे. हेडिंग टाका. जर जॉब करत असाल तर त्याचं नाव टाका. मोबाईल नंबर टाकायचा आहे. ईमेल ॲड्रेस तुमचा टाका. SMS म्हणजेच पुन्हा मोबाईल नंबरच येतो. त्याच्यानंतर मग तुम्हाला इतर काही गोष्टी पाहिजे, जसं उदाहरणासाठी तुम्हाला ॲड्रेस पाहिजे तुमच्या प्रोफाईलसाठी, तर मग इथे प्लसवरती इथे क्लिक करा. मग तुम्ही कॉन्टॅक्टर्समध्ये तिथे ॲड्रेस किंवा मोबाईल नंबर पुन्हा टाकू शकता. या ठिकाणी बघा सर्व डिटेल जे ॲड्रेसचे आहे ते तुम्ही देऊ शकता. ओके, त्याच्यानंतर काही इमेजेस तुम्हाला तुमचे काही फोटोग्राफ ठेवायचे असतील ते फोटोग्राफ असे ठेवू शकता. ओके, प्लस तुम्हाला सोशल मीडिया लिंक जे आपण मगाशी म्हणालो की आपल्याला फेसबुकचा ID पाहिजे, इंस्टाग्रामचा ID पाहिजे किंवा तुमचं काय ट्विटर आहे त्याचा ID पाहिजे, तर हे ID तुम्ही त्या ठिकाणी एंटर करू शकता. इव्हन ॲड लिंकच्या मदतीने एक्स्ट्रा काही ID पण तुम्ही टाकू शकता, तेही ऑप्शन आहे. आणि इथे काही एक्स्ट्रा लिंक्स तुम्हाला ठेवायचे असतील तर तेही ठेवू शकता. म्हणजे तुमची एखादी वेबसाईट आहे त्याचा वेगळा लिंक पाहिजे तुम्हाला तेही ठेवू शकता. थोडक्यात काय तर हे प्रोफाईल हे बघा, हे प्रोफाईल असं तुम्हाला मग सॅम्पल म्हणून त्या ठिकाणी बघता येऊ शकतं. आलं लक्षात? तर आज तुम्ही काय करायचं आहे, अशा प्रकारे तुमचं स्वतःचं एक प्रोफाईल तुम्ही तयार करायचं. क्लिअर आहे? ठीक आहे. आता एक दुसरं उदाहरण आपण घेऊया. दुसऱ्या उदाहरणामध्ये समजा तुमचं कॉलेज आहे आणि कॉलेजमध्ये एखादा इव्हेंट आहे, कार्यक्रम आहे आणि त्याची जबाबदारी टीचर्सनी तुमच्यावरती सोपवलेली आहे. आता जेवढे काही कॉलेजमधले विद्यार्थी आहेत त्या सर्वांसाठी तुम्हाला एक फॉर्म तयार करायचा आहे. ओके, आता हा फॉर्म कसला असणार आहे तर इव्हेंटमध्ये पार्टिसिपेशन करण्यासाठीचा फॉर्म आहे. त्याचं लिंक जी आहे ती लिंक जर आपण अशी बनवली तर ती थोडीशी मोठी होते. मग त्या लिंकचा तुम्ही काय करू शकता, QR कोड तयार करू शकता आणि तो QR कोड कुठेही तुम्ही तुमच्या डिस्प्ले बोर्डवरती मग कॉलेजमध्ये लावू शकता. म्हणजे तसेही आता कॉलेजमध्ये बरेच विद्यार्थी मोबाईल फोन यूज करतात, त्यामुळे त्या QR कोडला स्कॅन करून इझिली तुम्हाला तो फीडबॅक फॉर्म त्यांना ओपन करून देता येऊ शकतो. मग आता हे करण्यासाठी आपण आणखी एक वेबसाईट दुसरी आहे तेही बघूया. त्याच्या माध्यमातून तुम्हाला इतर काही QR कोड जे आहेत, इतर सर्व्हिसेसचे QR कोड म्हणूया, ते देखील तयार करता येतील. ओके, तर तेही आपण ॲड्रेस इथे टाईप करून घेऊया आणि वेबसाईट ओपन करूया. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर जे मी आत्ता सांगत होतो, तुमच्या जे फीडबॅक फॉर्मची लिंक आहे ती इथे पेस्ट करा आणि लिंक पेस्ट करून मग तुम्ही त्याचा जनरेट QR कोड जे आहे ते तुम्ही करू शकता. ऑफकोर्स याच्यासाठी पुन्हा आपल्याला लॉग इन जे आहे ते करावं लागतं. इथे लॉग इन विथ गुगल मी करतो, म्हणजे गुगलचाच ID पासवर्ड आहे त्याच्या मदतीने आपल्याला लॉग इन करणं सोपं जातं. आणि मेन म्हणजे आपल्याला ID पासवर्ड पुन्हा सेपरेट लक्षात ठेवावं लागत नाही. ठीक आहे, तर इथे आपण आलेलो आहोत. इथे URL आणि लिंकवरती मी क्लिक करतो. पुट युअर लिंक हिअर. तुमचा जो फीडबॅक फॉर्म असेल कॉलेजचा त्याची लिंक इथे टाका. तुमच्या QR कोडला नाव द्या आणि त्याचं कंटेंट कॅटेगरी एखादी निवडा. जसं तुम्ही सर्वे करताय, हॉबी, फूड, ड्रिंक खूप आहे, समजा एज्युकेशन मी घेतो
आणि नंतर इथे कस्टमाइज अँड डाउनलोड क्यू आरवरती क्लिक करायचं. आता तुम्हाला जे आम्ही आय कार्ड दिलेले आहेत, ओके, त्या आय कार्डच्या मागे आता क्यू आर कोड नाही ॲक्च्युली, पण तुमच्या ज्या आता ह्या फाईल्स आम्ही तयार करतोय तर ह्या फाईल्समध्ये तुम्हाला पाहत असाल की फोटोच्या बाजूला तुम्हाला क्यू आर कोड आहे. तर नंतर या फाईल नेक्स्ट वीकमध्ये तुम्हाला मिळतील. तर हा क्यू आर कोड स्कॅन केलात तुम्ही की तुम्हाला काय मिळणार आहे, तुमचं ॲडमिशनचा जो फॉर्म आहे, तुमची स्कॅन केलेली आमचा फोटो आहे, सिग्नेचर आहे, ते सर्व तुम्हाला त्याच्यात मिळणार आहे. मग त्याची लिंक आम्ही तयार केलेली आहे, म्हणजे गुगल ड्राईव्हमधून आम्ही तुम्हाला ते शेअर करून दिलेलं आहे. आता या ठिकाणी ती लिंक मग पेस्ट करून तुम्ही तयार करू शकता. आता इथे टेक्स्ट नावाचा प्रकार आहे. टेक्स्ट नावाचा प्रकार म्हणजे काय, जसं इथे आपलं क्लासचं नाव समजा मी टाईप केलं, ओके, आणि समजा एक उदाहरण म्हणून इथे मी कॉन्टॅक्ट नंबर टाईप करतो. ओके, म्हणजे जो कोणी व्यक्ती जेव्हा तो क्यू आर कोड स्कॅन करेल तर त्याला ही इन्फॉर्मेशन दिसेल, म्हणून त्याचं नाव आहे टेक्स्ट. ओके, आता इथे नाव देऊ शकतो आणि इथे कस्टमाइज अँड डाउनलोड क्यू आरवरती क्लिक केलं की तुम्हाला क्यू आर कोड जो आहे तो इथे अवेलेबल झाला आहे. तर पाहिजे तर तुम्ही हा क्यू आर कोड आत्ता जर स्कॅन करून पाहिलात तर तुम्हाला काय माहिती दिसेल, आपलं क्लासचं नाव आणि मोबाईल नंबर. म्हणजे टेक्स्ट जे होतं ते टेक्स्ट या क्यू आर कोडच्या सर्व त्या छोट्या छोट्या स्क्वेअर्समध्ये आता सेव्ह झालेलं आहे. आपलं लक्षात आलं. म्हणजे एखाद्याला फक्त माहिती द्यायची आपल्याला तर त्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. ठीक आहे. तर इथे तुम्हाला डिझायनिंगचे बरेचसे ऑप्शन्स आणि दिलेले असतात. म्हणजे आता हा क्यू आर कोड आपला नॉर्मल क्यू आर कोड आहे, पण तो मला समजा अशा प्रकारे दिसायला हवा तर तुम्ही करू शकता. खूप सारे डिझाईन्स ज्या आहेत त्या वेगवेगळ्या तुम्हाला इथे उपलब्ध आहेत, त्यातलं कोणत्याही डिझाईनचा वापर करू शकता. एखादा इव्हेंट असेल तर इव्हेंटचा असं तुम्ही क्यू आर कोड घेऊ शकता. हे देखील वेगवेगळे प्रकार आपल्याला दिलेले आहेत खूप सारे. इव्हन त्याला कस्टमाइज करता येतं. म्हणजे क्यू आर कोड मला हा नॉर्मल क्यू आर कोड असतो, त्याच्याऐवजी मला हा डॉटेडवाला असा पाहिजे. हे बघा, खूप सारे ऑप्शन्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. ठीक आहे. त्याच्या जी डिझाईन आहे ती डिझाईन मला समजा अशी हवी आहे, हे जे 3 डॉट असतात त्याची डिझाईन. ठीक आहे. शिवाय त्याच्यामध्ये मला इथे लोगो वगैरे पाहिजे. तुम्ही जर कंपन्यांचे कोणत्याही कॉर्पोरेट म्हणजे मोठ्या कंपनीज असतात त्यांचे क्यू आर कोड बघा, त्यांच्या क्यू आर कोडमध्ये असं त्यांचा लोगो पण असतो. हे बघा, दिसतंय का, छोटंसं हे इंस्टाग्रामचा लोगो आलेला आहे. म्हणजे समजा तुमचा स्वतःचा इंस्टाग्राम आयडी आहे आणि त्याचा क्यू आर कोड तुम्ही बनवू शकता. आलं लक्षात. तर अशा प्रकारे क्यू आर कोड आहे ते तुम्हाला बनवता येतो आणि नंतर ऑफकोर्स इथे डाउनलोडवरती आपण करून ते डाउनलोड करून सेव्ह करून ठेवायचं आणि त्याचा वापर मग नंतर आपण इझिली करू शकतो. ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्त पण इतर काही क्यू आर कोडचे प्रकार दिलेले आहेत. मग तुमची एखादी PDF फाईल असेल, त्या PDF फाईलची लिंक तुम्ही म्हणजे PDF फाईल इथे अपलोड करायची, त्याचा ॲटोमॅटिक क्यू आर कोड तयार होईल. जो कोणीही व्यक्ती ते क्यू आर कोडला स्कॅन करेल त्याला ती PDF फाईल मिळेल. ओके. त्याच्यानंतर आहे इमेज. एखादा फोटोग्राफ आहे, त्या फोटोग्राफसाठीचा क्यू आर कोड तुम्ही तयार करू शकता. अगदी व्हॉट्सॲपसाठीचा सुद्धा क्यू आर कोड करू शकता. म्हणजे आता उदाहरणासाठी बघा, बऱ्याचदा आपल्याला एखादा व्यक्ती बनतो, आपल्या ओळखीचा असेल, मित्र असेल, आणि तो आपल्याकडनं व्हॉट्सॲप नंबर मागतो. मग तो व्हॉट्सॲप नंबरवरनं त्याला जर मेसेज काही करायचा असेल तर नंबर त्याला सेव्ह करावा लागतो. बरं, त्याची अल्टरनेट मेथड आहेत काही, सेव्ह न करता पण मेसेज पाठवता येतो, पण तरीसुद्धा सेव्ह करून मग तो मेसेज पाठवावा लागतो. त्याची आता गरज नाही आहे. त्याचा क्यू आर कोड तुम्ही तयार करून मोबाईलमध्ये सेव्ह करा. समोरच्याला जेव्हा तुम्हाला मेसेज करायचा असेल त्याला सांगा हा स्कॅन कर. स्कॅन केलं की होईल काय, त्याचा व्हॉट्सॲप ऑटोमॅटिक ओपन होईल, तुमचा नंबर पण ऑटोमॅटिक जाईल तिथे आणि डायरेक्ट तो मेसेज तुम्हाला करू शकेल. त्याला बाकी काही करावं लागणार नाही. तर हे पाहिजे तर तुम्ही ट्राय करून बघू शकता आज. ओके. एखादा मॅपचा क्यू आर कोड तुम्ही तयार करू शकता, यूट्यूबसाठी तयार करू शकता. तर खूप सारे ऑप्शन्स, इव्हन मोर टाईप्समध्ये गेलात तर ते बघा, एवढे सर्व ऑप्शन्स आहेत ज्यांच्यासाठी तुम्ही क्यू आर कोड तुमचे तयार करू शकता. आलं लक्षात. त्यामुळे हे देखील तुम्ही आज थोडंसं ट्राय करून बघा, कारण जोपर्यंत ट्राय करणार नाही तोपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित लक्षात येणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं जे पहिलं दाखवलं ते मात्र सर्वांनी आज करायचं आहे, आणि ते म्हणजे तुमचं हे स्वतःचं प्रोफाईल जे आहे ते तुम्ही आज तयार करून पाहायचं आहे. आणि त्याचा क्यू आर कोड सेव्ह करून घ्या तुमच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा तुमच्या कोणत्या फोल्डरमध्ये, आपल्या झेड ड्राईव्हच्या फोल्डरमध्ये. ओके. आणि नंतर मग तो झेड ड्राईव्हच्या फोल्डरमधून गुगल ड्राईव्हमध्ये अपलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये अवेलेबल होईल आणि मग तुम्ही तुमच्या मित्रांना, इतरांना, सर्वांना तो शेअर करा. त्याच्यात एक मात्र आणखी होता की याच्यात जे क्यू आर कोड आपण तयार करतो त्याच्यात जर तुम्ही डॅशबोर्डला गेलात तर डॅशबोर्डमध्ये मला इथे दिसतं की क्यू आर कोड माझा किती वेळा स्कॅन झाला आहे ते. म्हणजे समजा तुम्ही एखादं, जसं मगाशी मग उदाहरण दिलं की कॉलेजमध्ये इव्हेंट आहे आणि त्या कार्यक्रमासाठी तुम्ही क्यू आर कोड बनवलात, पण त्यातल्या किती विद्यार्थ्यांनी स्कॅन केलं हे पण तुम्हाला चेक करायचं आहे. मग तुम्हाला त्याचा रिपोर्ट इथे मिळून जातो.
आलं लक्षात. जसं आता माझा हे प्रोफाईलचं मी QR कोड बनवला होता, तर नीट जर पाहिलं तर हा प्रोफाईलचा QR कोड आहे माझा, जो तुम्हाला आता मी स्कॅन करायला सांगितलं होतं सर्वांना. आणि त्याच्यामध्ये आता 12 व्ह्यू आलेले आहेत मला, म्हणजे 12 लोकांनी तो स्कॅन केलेला आहे. क्लिअर आहे नक्की. तर अशा पद्धतीने आपल्याला QR कोडचं काम जे आहे ते करायचं असतं. ठीक आहे. तर याच्यात कोणाला काय आणखी डाऊट असेल तर प्लीज विचारा. हां, पण तुम्ही म्हणाल की बाबा पेटीएम सारखा QR कोड मला पेमेंटसाठी बनवायचा आहे, तर ते बनवता येणार नाही. कारण त्यांचं जे आहे ते स्पेशल परमिशन घेऊन त्यांची ती लिंक मिळवावी लागते. त्याचा एक स्पेशल ID असतो, त्यामुळे तो ID आपल्याला मिळत नाही, तो कंपन्यांकडेच असतो, तो इंडिव्हिज्युअलला मिळत नाही. ठीक आहे. क्लिअर आहे. नक्की लक्षात आलं आहे. तर आज मग इथेच थांबूया आणि उद्या पुन्हा एकदा एक नवीन टॉपिक आपण शिकून घेऊया.